निरखित निरखेत
लक्ष्मण महाराज चौधरी आणि त्यांना साथ करतील अशोक महाराज गायकवाड.
निरचित निरखित गिरिये पाहि तव तन्मय झालिये उन्मनी मन निवाले सावळे परब्रह्म वासदे रूपाये बोनिया डोला बैसले पाये तव परब्रह्म अवतरले उन्मनी मन निवाले सावळे परब्रह्म भासले बाप रखुमा देवी वरु विठ्ठले मुसवो तो नियामेन सांडिले उन्मनी मन निवाले सावळे परब्रह्म भासले विठ्ठल निरखित गेलिये पाहि तव तन्मय झालिये उन्मनी मन निवाले सावळे परब्रह्म भासले समचरण सरोजम सांद्र नीलांबुधावम जगन निहित पानिम मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा सिंहासनस्थं पदाजतेजस्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं
विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर मस्तक हे पायावरे या वारकरी संतांच्या जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता जयांचे केलिया स्मरण नाही तरी होय मरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण हनुमन्त शरण शरण हनुमन्त शरण निरखित गेलिये पाहे तव तन्मय झालिये उन्मनी मन निवाले सावरे परब्रह्म भासले अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद घन भक्त प्रतिपादक रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान श्री पांडुरंगाच्या निस्सीम अशा कृपा आशीर्वादाने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानोबाराय वैराग्य राज रसिक जगद्गुरु तुकोबाराय स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज स्वानंद सुख निवासी भीमराव अण्णा उत्तरात पेटकर यांच्या कृपा आशीर्वादाने सालाबादाप्रमाणे याही वर्षी अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत असणारे हे उतराटा पेठ या नगरामध्ये गेली 13 वर्ष झाले अव्याहत ही सेवा सुरू आहे। वैकुंठवासी स्वानंद सुख निवासी गुरुवर्य भीमराव अण्णा उत्तरात पेडकर यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला आज 13 वर्ष पूर्ण झाले आणि त्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह त्या सप्ताहातील आज माझ्याकडे 6व्या दिवसाची सेवा श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य रामेश्वर महाराज बाबांनी मला ही सेवा करण्याची संधी दिली। समस्त ग्रामस्थ मंडळी बाहेरगावून आलेली पंचक्रोशीतून आलेली भाविक भक्त मंडळी तथा अन्नावर श्रद्धा असणारे सर्व या ठिकाणी जमलेले सर्व भाविक भक्त आपणा सर्वांच्या चरणात मस्तक होतो आणि सेवेकडे वळतो। विठ्ठल विठ्ठल सुंदर असणारी माईक सिस्टीम आहे। महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो। श्री हरिभक्तपरायण मृदंगाचार्य श्री हरिभक्तपरायण गायनाचार्य सर्व असणारे विनेकरी बाबा असतील चोपदार असतील आमच्या संस्थेतील गुरुबंधू मंडळी असतील आपणा सर्वांच्या चरणात मस्तक होतो। या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे श्री हरिभक्तपरायण दामोअण्णा तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याही चरणात मस्तक होतो। परिचित अपरिचित आपणा सर्वांच्या चरणात मस्तक होऊन सेवेकडे वळतो। ज्यांच्या योगाने आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत ज्यांच्या कृपा आशीर्वादाने कृपांकित असणारे आपण सर्वजण ज्यांच्यावर आपली सर्वांची श्रद्धा आहे असे असणारे गुरुवर्य भीमराव अण्णा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊन 12 वर्ष पूर्ण झालेत। या 13वे वर्ष चालू आहे आणि या 13व्या वर्षामध्ये
अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण असेल, भागवत असेल, हरिपाठ असेल, संध्याकाळचं कीर्तन असेल, काकडा भजन असेल, या सर्व विशेषतः पुन्हा अण्णांच्या आवडीचं विष्णू सहस्रनाम असेल, या सर्व कार्यक्रमाला गेली 5 दिवस पूर्ण झालेत आणि आज हा 6वा दिवस. आज माझ्याकडे सेवा आली. माझं भाग्य आहे सज्जनो की मला अण्णांची सेवा करण्याची संधी लाभली. महात्म्यांचं दर्शन घडावं, अनेक जन्माचं पुण्य आपण साठवलेलं असावं, त्यावेळेला महात्मा पाहायला भेटतो. नाथ महाराजांनी प्रश्नाचं उत्तर देत असताना, प्रश्न करत असताना विचारलंय, चंद्रामृत सुखे सेववीर असता जाता रवी धरवेल, बाया हेरा सागर तरवेल, परित्या साधूची भेट न होईल गा. संत महात्मा सहजासहजी प्राप्त होत नाही. काय भाग्य असेल तुमचं की अण्णाची संगती लागली, अण्णाचं तुम्हाला दर्शन झालं, अण्णांच्या सहवासात राहण्याचा योग तुमच्या जीवनामध्ये आला. काय भाग्यवान आहात आपण सज्जनो. संत महात्मा प्राप्त होण्यासाठी अनेक जीवनाचं पुण्य सुकृत आपल्याजवळ असायला पाहिजे. ज्ञानोबरांना विचारलं, ज्ञानोबराय तुम्हाला निवृत्ती दादासारखे गुरु प्राप्त झाले का बरं, कशामुळे प्राप्त झाले हो? माझ्या ज्ञानोबरांनी स्पष्ट सांगितलं, पूर्वजन्मी सुकृते थोर केले, ते मज आजे फळासे आले, परमानंदू आजी मानसे, भेटी झाली या संतासे. तुकोबरांना विचारा, तुकोबराय तुम्हाला बाबाजी चैतन्यासारखे गुरुवर्य प्राप्त झाले का बरं, कशामुळे प्राप्त झाले? तुकोबराय स्पष्ट सांगतात, पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा. उत्तरार्ध खूप महत्वाचा आहे. संत चरण पावलो, हे संत चरण पावलो, आज फिटले माझे कोडे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, पूर्वजन्मी किंवा पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. संत महात्मा प्राप्त होण्यासाठी अहो जगद्गुरु तुकोबराय देवाला प्रश्नच केला. तुकोबराय म्हणले, देवा असं कोणतं पुण्य करू म्हणजे मला संत महात्मा प्राप्त होतील? कोण पुण्य यांचा होईन सेवक, जी द्वंद्वाधिक दुराविले, कोण पुण्य यांचा होईन सेवक, जी द्वंद्वाधिक दुराविले, बघा थाईच्या चालीला सुद्धा जलद वाजवत आहे. वैकुंठवासी अण्णा खूप सुंदर गायचे बघा. ज्यांनी अण्णाला पाहिलं खरंच भाग्यवान आहात, खरंच भाग्यवान. काय पुण्य केलं असेल जगद्गुरु तुकोबराय सांगतात, हो देवा सांगा ना आम्ही कोणतं पुण्य करावं म्हणजे संत महात्म्याची भेट होईल. कोण पुण्य यांचा होईल सेवक, जे हे द्वंद्वाधिक दुराविले, ऐसे वर्मे मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोने. सज्जनो, या जन्मात म्हणा का पाठीमागच्या जन्मात म्हणा आपण पुण्य केलेलं असावं. ज्यांनी अण्णाला पाहिलं त्यांनी खरंच भाग्यवान आहे. आता हे नवीन पिढी आहेत, यांनी अण्णाला पाहिलं नसेल पण अण्णाच्या मूर्तीत तरी अण्णाला पाहिलं असेल. महाराज मूर्ती जर इतकी बोलकी असेल तर साक्षात अण्णा कसे असतील हो? सांगू तुम्हाला, अण्णाचा सहवास मला लाभलाय. किनगाव राजा या ठिकाणी अण्णा नवरात्रामध्ये कीर्तनाला येत असायचे. आमच्या आत्या त्याच किनगाव राजामध्ये दिलेल्या आहे. लहान होतो मी, 7, 8, 9 वर्षाचा असेल. अण्णांच्या सानिध्यात अण्णांच्या जवळ खेळण्याची संधी मला प्राप्त झाली. अण्णांचं
मुलाबद्दल असणारा जिव्हाळा, ते प्रेम, खरंच राव महात्मा गेल्याच्या नंतर किंमत कळत असते, असताना किंमत कळत नाही. विद्यार्थ्याच्या सानिध्यात राहून विद्यार्थ्यासारखेच राहणारे अण्णा होते. कधी अण्णाने मी गुरु आहे हे कधीच दाखवलं नाही. आज आमचं वेगळं असतं, 10-5 लेकरं आमच्या जवळ असले की आमचा स्वभाव असतो, उठ जवळ येऊ नको. महाराज अण्णाने मुलात राहून जेवण करावं, मुलात राहून जेवण करावं. परवाला मी मलकापूर पांगऱ्याला गेलो होतो. त्या ठिकाणी एका जणांनी अण्णांची आठवण काढली. ते म्हटले, महाराज महात्मा पाहिला संस्था चालवणारा फक्त एकच, ते फक्त भीमराव अण्णा उतरात पेटकर. विद्यार्थ्याच्या एका माणसाने अण्णाला जेवणासाठी आत बसवलं आणि विद्यार्थ्यांना बाहेर बसवलं. अण्णाने स्वतःचा डबा काढला आणि अण्णा विद्यार्थ्यात येऊन जेवायला बसले. एवढ्यावरच अण्णाचं प्रेम नाही संपत. महाराज आपल्या मुलापेक्षाही विद्यार्थ्यावर प्रेम करणं ह्या आश्रम दाखवून देतो. विठ्ठल विठ्ठल. अण्णांना 4 मुलं 2 मुली असताना सुद्धा अण्णांनी आपला उत्तराधिकारी रामेश्वर महाराजांना बनवलं. परमार्थामध्ये 2 वंश चालत असतात, एक बिंदू वंश आहे आणि एक नाद वंश आहे. नाद वंशामध्ये असणारे श्री हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज यांच्याकडे सर्व संपत्ती सोपवून दिली. सज्जनो, या संत महात्म्यांची कृपा आशीर्वाद तुम्हा आम्हाला प्राप्त झाला. आज त्यांची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. अनेक जन्मात सुकृत माझं उत्पन्न झालं असावं, फळाला आलेलं असावं आणि आज या ठिकाणी मला येण्याची संधी लाभली. अनेक दिवसाच्या पूर्वी अण्णांच्या मुखामधून अनेक कीर्तन ऐकायचा मला योग आला. बालबुद्धी होती, अण्णांच्या जवळ बसावं कसं, अण्णांच्या सोबत बोलावं कसं कळत नव्हतं. कधी कधी अण्णाच्या मांडीवर जाऊन बसावं. महाराज महात्म्यांची एक विशेषता, बालवत त्यांची क्रीडा असते. आणि अण्णांच्या सानिध्यात राहून जे काही 4 गोष्टी ऐकायला भेटल्या तोच परमार्थ माझा ऊर्ध्विंगत होत गेला आणि आळंदीला स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेमध्ये प्रवेश करून आज तुमच्या समोर मी उभा आहे. विठ्ठल विठ्ठल. अण्णा बसून कीर्तन करत असायचे, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. आणि कीर्तन ज्यावेळेला अण्णाने सुरू केलं त्यावेळेला चाल 3 मिनिटाच्या वरी अण्णाला आवडत नसायची. गायनही अति हळुवार, कर्कश नसावं, कठोर नसावं, बोलतानाही मृदू व्यंजनात बोलावं, ही अण्णांची रीती असायची. विठ्ठलामुचे जीवन आगम निगमाचे स्थान. अण्णांनी अभंग घेतला होता नवरात्रामध्ये, मला आठवतोय. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करे पापा निर्मूळ, भाग्यवंता चंदमणी. अण्णांनी हळूच म्हणावं, विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा. सर्वांच्या ऐकणाऱ्यांचे कान अलीकडे आलेले असायचे. त्या शब्दातच विठ्ठल उभा राहत असायचा. विठ्ठल विठ्ठल. अशा महात्म्याची संधी, सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. या ठिकाणी जमलेले सर्व श्रोतृवर्ग आपणा सर्वांच्या चरणात मस्तक होतो. आणि आज 6व्या दिवसाच्या निमित्ताने अभंग जो निवडलाय तो 4 चरणाचा. अलंकापूर निवासी, समाधीचे राजे, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानोबराय. ज्या ज्ञानोबरायांना ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे, अशा ज्ञानोबरायांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलाय. या अभंगातून ज्ञानोबराय आपल्याला परमार्थाची आलेली अनुभूती व्यक्त करतात. विठ्ठल. अभंग सोपा आहे, वाचण्यासाठी तर अति अवघड आहे. गुरुकृपा असेल तर त्या अभंगाचा बोध आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगामध्ये विचार जर करू गेलात तर संत महात्म्यांचं वाङ्मय जर पाहायला गेलात तर ज्ञानोबरायांचं वाङ्मय अत्यंत कठीण, अत्यंत कठीण. वाचायला कठीण, कळायला तर त्याच्यापेक्षा कठीण, अनुभूती यायला कठीण, अत्यंत कठीण असणारं ज्ञानोबरायांचं वाङ्मय. आणि सगळ्यात सोप्या जर पाहायला गेलं काय असतं पहा, कालानुरूप जर आपण विचार करायला गेलो तर जसजसा काल पाठीमागं जाईल तसतशी अभंग रचना जी आहे ती आपल्याला भाषा कळायला अवघड जाते.
वेदाची भाषा हजारो वर्षा अपौरुष असणारे वेद उपनिषद आपल्याला कळण्यासाठी कठीण जातात. भाषा कठीण. आजचा विचार करा, आपल्याला लगेच सोपं कळतं बघा. सोपं, संसारात सुख नाही हुशारी धर, कोणाचे माय बाप कोणाचे घर. कळतं ना? हे काही स्पष्टीकरण करून द्यायचं काम नाही, कारण आजच्या काळात गायलेलं एका महात्म्याने आहे. जगद्गुरु तुकोबराय असतील, माझे तुकडोजी महाराज असतील, काळ जर पाहायला गेलात तुम्ही तर त्यांची भाषा थोडी थोडी सोपी आणि जसा काळ पाठीमागे जाईल तशी अवघड वाटते. आजच्या काळामध्ये आपल्या जवळच असणारे गाडगे महाराज, तुकडोजी महाराज होऊन गेले बघा. तुकडोजी महाराज सहज सांगावं, बाबा तुम्हाला परमार्थ करायचा ना, माझी गोदडी झाली जुनी जुनी, हिला दुनिया ना कोणी दिला. आता ही गोदडी सांगायचं काम नाही, स्पष्टीकरण करायचं काम नाही. गोदडी कोणाला कळते? माझी साध्या भाषेमध्ये, आणि ही भाषा आपल्याला कळणारी. तुकडोजी महाराजांचे अनेक अभंग आहेत बघा. तुकडोजी महाराज म्हणावं, देवा कधी येशील मन मोहना, कधी येशील मन मोहना, पाहण्या भारत आपला पुन्हा. हे देवा, अरे ये आजचा सारा भारत पाहायला ये. आज कोणी खरं बोले ना, आज कोणी माईला माय म्हणे ना, बापाला बाप म्हणे ना. हे देवा ये. आता ही भाषा सोपी आहे. भारता ग्रहण लागले, हे देवा भारता ग्रहण लागले. हे देवा लवकर ये, तुझी मुरली मला ऐकू दे. सहज भाषेमध्ये करणारे अभंग तुम्हा आम्हाला सांगितले. आमच्या गावामध्ये श्री संत दुनियादास महाराज म्हणून एक संत होऊन गेले. त्यांची भाषा अत्यंत सोपी, सर्वांना कळेल असे, सर्वांना सोपी. त्यांनी म्हणावं, परमार्थ करणाऱ्याने कसा परमार्थ करावा. अरे जी भगवद्गीता अर्जुनाला भगवान परमात्म्याने सांगितली, ती अर्जुनाला सांगणारा भगवान परमात्मा तो सत्य बोलत असताना सांगायचा, अर्जुना वेदशास्त्र वाचून पायी कृष्ण अर्जुन भेदच नाही. ही त्यांची भाषा सहज सर्वांना कळेल अशी. आपल्या आजच्या या काळातल्या संतांची भाषा कळणं सोपी, त्यांच्या थोडस पाठीमागं गेलं की थोडी अवघड जाते. आता 1600 मधले असणारे जगद्गुरु तुकोबराय, त्यांच्या अगोदरचे निळोबाराय आपल्याला जवळ. निळोबारांची भाषा सोपी आहे, त्याच्यापेक्षा कठीण भाषा माझ्या तुकोबरायांची. तुकोबरायांपेक्षा कठीण भाषा. तुकोबरायांची भाषा काय सहज आहे का? आनंद अद्वय नित्य निरामय, सहज आहे का? ती भाषा अत्यंत अवघड जाते. त्याच्यापेक्षा पाठीमागे जर गेलात तुम्ही तर एकनाथ महाराजांची भाषा कठीण आहे. एकनाथ महाराजांचा एक अभंग आहे बघा. नाताच्या घरचे उलटीचा खून, पाण्याला मोठे लागले तहान. जसजसे आपण पाठीमागे जाऊ ते अभंग न कळणारे ठरतात. ऐका, 1400 शतकामधले माझे एकनाथ महाराज आणि त्यांच्या अगोदरही 200 वर्षाचे माझे ज्ञानोबराय, त्यांची भाषा कळणं अत्यंत अवघड आहे. आणि ज्ञानोबरायांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल साक्षात कैवल्य या मृत्यू लोकावर अवतरलं. ज्ञानानेच अवयव धारण केले आणि ज्ञानोबरायांच्या रूपामध्ये माझे ज्ञानोबरा या जगतामध्ये आले. या जगताचं अवलोकन केलं आणि या जगताला आपली स्वतःची अनुभूती देण्याची तयारी केली. सज्जनो, स्वतः ज्ञानरूप असणारे ज्ञानोबराय आपल्या गुरुचा मोठेपणा गातायत. संत दीपको विवेकू स्वज्वलू असे, एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू तरी संत कृपा दीपकू स्वज्वलू असे. महाराज माझ्यावर माझ्या गुरुची कृपा आहे. वास्तविक पाहता ज्ञानोबराय उपजताची ज्ञानी, तरी सुद्धा महाराज ज्ञानोबराय स्वतःकडे लहानपणा घेतात आणि आपल्या गुरुला मोठेपणा देतात. ऐका सज्जनो, त्या ज्ञानोबरायांचा अभंग. कोण ज्ञानोबराय? महाविष्णूचा अवतार,
सखा माझा ज्ञानेश्वर. कोण ज्ञानोबर आहे? कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. तया नमस्कार किंवा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साक्षात कैवल्यानेच रूप धारण केलं ते असणारे माझे ज्ञानोबा आहे. आणि ऐका सज्जनो, अशा माझ्या ज्ञानोबरायांचा 4 चरणाचा अभंग, या अभंगातून माझे ज्ञानोबा आहे अनुभूती व्यक्त करतात. सज्जनो, अनुभवाचा जर विचार जर केला तर संसारातही अनुभव येतो आणि परमार्थातही अनुभव येतो. पण संसाराच्या बाबतीत अनुभवाचा विचार केला तर सर्वांचा अनुभव हा दुःखाचा असतो. कोणाला विचारा, कोणाला विचारा. जो देखे सो दुखे या बाबा, सुखे या कोई नहीं रे. कोणाला विचारा, कोणाला. ज्याच्याकडे शेती नाही तो दुःखी, ज्याच्याकडे शेती आहे तो दुःखी, ज्याचं लग्न झालंय तो दुःखी आणि ज्याचं लग्न झालं नाही तो दुःखी. लग्न झालेला कसा दुःखी? बायको नेहमी म्हणत असते, का हो तुम्ही एवढा मोठा संसार करत आला पण तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला काही कळत नाही. संसारात बायको मिळाल्याच्या नंतर खरंच इतकं दुःख, इतकं दुःख. एक पत्नी सतत त्या माणसाला म्हणत होती, खरंच राव तुम्हाला आहे ना, तुम्हाला थोडी सुद्धा थोडी सुद्धा नाही. त्याने राहिला 2-4 महिने ऐकून घेतलं. तो म्हटला, खरंच मला जर अक्कल असते ना तुझ्यासोबत लग्नच केलं नसतं. नाही लक्षात आलं तुमच्या? तुझ्यासारख्या वेळीला मी सांभाळतो, त्यावेळेला जर मला अक्कल आली असती तर तुझ्याशी लग्न केलं नसतं. ऐका, संसारात कोणाला विचारा, कोणाला विचारा. ज्याला मुलगा आहे तोही दुःखी आणि ज्याला मुलगा नाही तोही दुःखी. कोणी विचारा. जो देखे सो दुखे या बाबा, सुखे या कोई नहीं रे. राजा राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी. सुख के कारण शुक देवने उदरी माया त्यागे रे. जो देखे सो, जो देखे सो. कोणी पा कोणाला विचारा. आपण एखाद्या मामाला विचारलं, बाबा किती वर्ष वय तुमचं? माझं 81 वर्ष वय. बाबा मग संसारात बरं वाटतंय का? तो म्हणतो, महाराज कशाचं बरं. कोणी बघा, कोणी बघा, कोणी बघा. महाराज या संसारात कोणी सुखी नाही, कोणी सुखी नाही. अहो तुमचा आमचा काय विचार करता? चांगला संसार करणारा एक पुराणात होऊन गेला, त्याचं नाव रावण. तो सुद्धा महाराज मरताना म्हणला, माझ्या इच्छा पूर्ण झाल्या नाही. तो सुद्धा दुःखीच होता. 80,000 पत्न्या असून माझ्या माता सीतेकडे भिक्षा मागायला जातोय. दुःखीच आहे, दुःखीच. कोणी बघा, कोणी बघा. या संसारात सर्व लोक दुःखी आहेत. ऐका सज्जनो, कोणाला जरी संसाराचा अनुभव विचारला, संसाराचा अनुभव सर्वांना दुःखाचा आहे आणि संसारातला अनुभव आलेला दुसऱ्याला सांगून फायद्याचा नाही. फक्त संसारात एकच आनंद सुरू आहे, आपल्याला आलेलं दुःख दुसऱ्याला भोगायला मिळावं याच्यावर लोकांचा जोर आहे. एक म्हातारा मुलाला सांगत होता, बाळा लग्न केलं पाहिजे, लग्न केलं पाहिजे. त्याने विचारलं, बाबा तुम्हाला भाकर घालायला तुमची म्हातारी घरातून बाहेर काढून देते आणि मला म्हणता लग्न केलं पाहिजे काय? याच्या पाठीमागचा जर विचार जर केला तर वैकुंठवासी अण्णा एक दृष्टांत सांगायची. 3-4 मुलं गणपतीच्या मंदिरात खेळत होती. खेळत असताना आता गणपतीचं मंदिर म्हटलं की गणपतीची मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर आली असेल. मोठी मोठी कानं, लहानशी ढेरी आहे का नाही? नाही का? हा, मोठी ढेरी. गणपती बाप्पाची ढेरी मोठी, त्यात नाभी सुद्धा मोठी, बिंबी मोठी.
4-2 मुलं त्या ठिकाणी खेळत होते. खेळता खेळता झालं काय बघा, गणपतीला कोणी पाणी घातलं की त्या बेंबीमध्ये पाणी साचून राहत असायचं. आणि एकदम शांत ठिकाणी एक जात राहते बघा, तिचं नाव आहे विंचू. त्या गणपतीच्या बेंबीमध्ये काही विंचव राहत होते. 2-3 मुलं खेळत खेळत असताना खेळता खेळता मुलाने कानाला धरलं, सोंडीला धरलं, गणपतीचा दात हलवून बघितला आणि खेळता खेळता सहजच त्यांनी एकाने काय केलं, बोट बेंबीमध्ये घातलं. असा ठणका दिला बघा त्या आतून विंचवाने. त्याला ठणका लागला, आरा केलं त्याने. पण त्याने विचार केला, जर म्हणेल लय त्रास होतो तर कोणीच बोट घालणार नाही. तो म्हणला आरा लय गा रे. दुसरा म्हणला खरं म्हणे, बघ ना घालून. बस असंच करता करता आजपर्यंत सुरू आहे. संसारात प्रत्येकाला ठणका आहे, पण प्रत्येक म्हणतो आरा लय गा रे. विठ्ठल संसाराचा विचार करू गेला. ऊर्ध्व मूलमद शाख मश्वतम प्राहुरव्ययम छंदांसी अस्य पर्णाने. किंवा महाराज, ज्या संसाराला फलही नाही आणि फुलही नाही, त्या संसारात सगळ्यांना अनुभव कशाचा येणार आहे? दुःखाचाच येणार आहे. ज्ञानोबरांनी त्याचं वर्णन केलंय. ऐका सजन, याच्याही पुढे बोलू का? संसारात प्रत्येकाचा अनुभव, प्रत्येकाला येणारा अनुभव हा फलकट आहे. गुरुकृपा असली की ध्रुवपद आठवत असता. फलकट तो संसार येते सार भगवंत, ऐसे जागवितो मना. बस सरिसे जना सहित. फलकट तो संसार. या संसाराचा जर विचार जर केला तर हा संसार सर्व फलकट आहे. याच्यात कुठंच सुख नाही. माझ्या एकनाथ महाराजांचा एक अभंग आहे बघा. एकनाथ महाराज सांगतात, या संसार नगरीता बाजार भरला भारी. हा बाजार आहे बघा. या बाजारात कोणाला सुख नाही. यात सुख नाही व त्यात सुख नाही. गाडी घेऊन पाहिली सुख नाही, घर बांधून पाहिलं सुख नाही, बायको करून पाहिली सुख नाही. यात सुख नाही व त्यात सुख नाही. या संसार नगरीत बाजार भरला भारी. या संसार नगरीत बाजार भरला भारी. संसार नगरी
संसारात कोणाचाही अनुभव पाहिला तर दुःखाचा आहे. सज्जनो ऐका, या मनुष्य मात्रामध्ये प्रत्येकाचा विचार जर करू गेला तर 4 प्रकार पडतात. 4 प्रकार पडतात. आजच्या अभंगातून माझे ज्ञानोबराय कोणाचा अनुभव व्यक्त करत असतील हो? बघा, मनुष्य मात्राचे 4 प्रकार. पहिला प्रकार आहे तो आहे पामराचा. आजच्या अभंगातून ज्ञानोबराय पामराचा तर अनुभव सांगत नसतील. ऐका, पामर कोणाला म्हणायचं? पामर त्याला म्हणावं, खाऊ नाही ते खातो, पाहू नाही ते पाहतो, पिऊ नाही ते पितो, करू नाही ते करतो. खाऊ नाही ते खातो. काय खाऊ नाही खातो? जे कधीच खायला नाही पाहिजे ते खातो. पण झालं, आता जास्त त्याचं वर्णन नको करायला. जीवाने जीव खाणं सुरू केला हो. एवढा अवघड असतं. जीवाने जीव खाणं सुरू केलं. खाऊ नाही ते खातो, पिऊ नाही ते पितो. दारू गांजा मत पियारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पल्लों का पैसा खर्च कर मुंह में मिट्टी गिरती है, होशियार रहना बे, हरि का भजन करना बे. दारू गांजा पियाला नाही पाहिजे तरी पितात बघा. करू नाही ते करतो, पाहू नाही ते पाहतो, पिऊ नाही ते पितो, खाऊ नाही ते खातो. त्याला पामर म्हणा. पामराची व्याख्या पाहायला गेलं तर शास्त्रामध्ये अशी पाहिली, यावत जीवम सुखम जीवे ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. तो विरोचनाचा सिद्धांत आहे बघा. जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत खाऊन घ्या, आईश करून घ्या म्हणतो. आईश, तो आईश शब्द इंग्लिश मधला आहे का मराठीतला आहे काय कशातला आहे काय माहित, पण सगळ्यांच्या पाठ. लहान लहान मुलं 10-5 रुपये जर घेतले आणि त्याला जर विचारलं काय करणार आहे पैसा, तो म्हणतो आईश करील आईश. एक जुनं गाणं होतं बघा. काय ते फिरेंगे गायेंगे असं आहे ते. मला काही येत नव्हतं काय, मी तीच वाट पाहत होतो. घुमेंगे फिरेंगे है का नाही, नाचेंगे गायेंगे आयुष करेंगे और क्या. याला म्हणायचं चारवाक. खाईल पिईल, चारवाकाचं मत आहे. यावत जीवन सुखम जीवेत, चांगलं खा, चांगलं राहा, या शरीराबद्दल यथा योग्य विषय देत राहा, असा म्हणणारा जो असतो ना त्याला पामर म्हणतात. पामर म्हणतात. विषयाचा विचार न करता कसेही विषय समोर आले तर त्याचं माझ्या ज्ञानोबरांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर ज्ञानोबराय सांगतात, भलतेच करी भलतेच करी. काय विचार नाही. विधीने सांगितलं का शास्त्राने सांगितलं, नाही सांगितलं का हो सांगितलं, काहीच विचार न करणारा आपल्या मनाप्रमाणे जो आचरण करतो त्याला पामर म्हणावं. ऐका, पामराचाही अनुभव आजच्या अभंगात नाही. यानंतर दुसरा प्रकार पडतो या जगतामध्ये, त्याचं नाव आहे विषयी. विषयी कोणाला म्हणावं? विषयी त्याला म्हणावं, म्हणती संसारी जन्मी जे यज्ञ अधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. या संसारामध्ये यावं, या लोकातले भोग प्राप्त करून ज्याची इच्छा पूर्ण झाली नाही, मग परलोकातील भोगाच्या इच्छेसाठी जो प्रयत्नशील आहे, यज्ञ अधिक कर्म करतोय, यज्ञ करतो, यज्ञाचं फल प्राप्त व्हावं, स्वर्ग अधिक मला भोगायला मिळावेत अशी इच्छा करणारा जो आहे त्याला विषयी म्हणावं. सज्जनो, विषयाच्या बाबतीत विषयीच्या बाबतीत जर विचार जर केला तर महाराज त्याच्या बाबतीतही स्वर्गामध्ये गेला की स्वर्गातून पुन्हा खाली यावं लागतं. पुण्यक्षिरे मर्त्य लोकम विशंती. किंवा तुकोबराय सांगतात, तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. सज्जनो, त्या विषयाचाही अनुभव आजच्या अभंगातून नाहीये. तुम्हाला विषयाच्या बाबतीत कसं बरं? विषयाचं काय नाही पहा. तुम्हाला आम्हाला वाटतं स्वर्गात गेल्यानंतर विषय चांगले भोगायला भेटतील किंवा उंच उंच भोग भोगायला भेटतील. काही नाही. इथं चहा प्यायला भेटतो, तिथं अमृत प्यायला भेटतो. त्याचं नाव नुसतं अमरत्व दिलेलं आहे. काही नाही, त्यालाही मारावं लागतं. एक दिवस रामप्रभू सहज असे आनंदात बसले होते. सीतामाता बाजूला बसले होते. सीतामाता आणि रामप्रभू एकांतात असताना रामप्रभू थोडे हसले. मोठा माणूस कधी हसत नसतो. सीतामातेने आश्चर्य केलं, कधी रामप्रभू हसले नाही तर आज का हसले?
म्हणून सीतामातेने प्रश्न केला. सीतामाता म्हणतायत महाराज का तुम्ही हसला तू? त्याला रामप्रभूने सांगितलं सीते बघ समोर बघ. तो समोर चाललाय ना एक, आपल्या इकडं माकोडा म्हणतात का तुमच्या इकडं का मुंगळा म्हणतात? मुंगळा. हा मुंगळा प्रसिद्धच आहे. नाही लक्षात आलं का? हा त्या मुंगळ्यावर एक मुंगळा बसून चाललेला होता. सीते बघ तो जो वरचा मुंगळा आहे ना तो इंद्र आहे बघ. त्याला व पाठीमागच्या अवतारामध्ये पाठीमागच्या जन्मामध्ये ऐरावतावर बसायची सवय म्हणून आता दुसऱ्या मुंगळ्याच्या बोकांडी बसून चाललाय. इंद्र जरी असला तरी त्याला सुद्धा महाराज एका ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 जण इंद्र मारावं लागतात. 14 जणाला इतका अवघड आहे बघा. इंद्र जरी झाला माणूस इथले भोग भोगून ज्याची तृप्ती होत नाही, स्वर्गातील भोग भोगून सुद्धा त्याची तृप्ती होत नाही, सज्जन त्याला विषयी म्हणा. आणि ऐका सज्जन विषयीचा अनुभव सुद्धा आजच्या अभंगातून ज्ञानोबराय सांगत नाही. मनुष्याचा तिसरा घटक या जगतामध्ये त्याचं नाव आहे जिज्ञासू, मुमुक्षु. कोणाला म्हणावं? मुमुक्षु. सतसंगतीने आत्मा अविनाशी असून तद व्यतिरिक्त सर्व चंचल व विनाशी आहे. आणि त्या ब्रह्मप्राप्तीसाठी आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी, या आनंदामध्ये त्या परमात्म्याचा आनंद प्राप्त व्हावा म्हणून जो सतत प्रयत्नशील आहे, साधन चतुष्टयुक्त आहे, असा जो आहे ना त्याला जिज्ञासू म्हणतात, मुमुक्षु म्हणतात. मोक्षाची इच्छा करतोय. या लोकातील सुखाला त्याज्य आहेत. हे विषय जे आहेत ना, हे विषय नव्हे, हे भवरोग आहेत. आणि या भवरोगाच्या विषयाचा त्याग करून अहो जे विषय भोगतात त्यांच्याकडे तुच्छतेने पाहून विषयाचं तुच्छत्व ज्या वेळेला कळेल ना त्यावेळेला तो मनुष्य विषयाला विषयाप्रमाणे समजत असतो. आणि खरंच सांगतो तुम्हाला विषय विषयाप्रमाणे. आपल्याला वाटतं असं आपण ऊस खातो, आपण कोण ऊस खाणार आहे हो? तो ऊस आपल्याला खात असतो. आपल्याला वाटत असं तंबाखू आपण खातो, आपण कोण तंबाखूला खाणार आहे? तंबाखू खाणारे किती गेले, तंबाखू तशीच आहे. बस आता दारूकडे लावा, गांजाकडे लावा, कोणते विषय भोगा महाराज, कोणते विषय भोगा, विषय तसेच आहेत. विषय संपवण्याची ताकद आपल्यात आहे का? विषयाला दूर करून विषयाला त्याज्य करून जो मनुष्य समोर चालतो ना तोच परमार्थामध्ये सिद्धीला प्राप्त होतो. जिज्ञासू या जगतामधल्या विषयाला तुच्छ मानतो. कसा तुच्छ मानतो? एक कुत्रा, चोहट्यावर एका कुत्र्याने अनेक दिवसाचा उपवासी असणारा कुत्रा त्याने शिळ अन्न असणारं त्याचं मेलेल्या जनावराचं काय खाल्लंय? मांस खाल्लं. आणि तो असा बरोबर चोहाट्यावर आलाय. चोहाटा म्हणजे चौफुलीवर. 4 रस्ते ज्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी त्यांनी काय केली? उलटी केली. गावातले लोक यायचे, चमचा घेत असायचे. घेतील का त्याला? त्याच्याबद्दल जशी घृणा होते ना त्या उलटीकडे पाहिल्याच नंतर वमुनिया सुने आताच गेले. ज्ञानोबराय सांगतात इतकं त्या विषयाचा महाराज विरक्तीपणा आला पाहिजे, तुच्छता आली पाहिजे. जिज्ञासूला सतसंगतीने तशी इच्छा झालेली असते. आणि सतसंगतीने आत्मा अविनाशी असल्यामुळे तो आत्मा आम्हाला प्राप्त व्हावा त्यासाठी सतत जो प्रयत्नशील असतो, साधन चतुष्टयुक्त असतो. शम दम उपरम तितिक्षा श्रद्धा या सर्व असणाऱ्या गोष्टी तो प्राप्त करत राहतो. साधन चतुष्टयुक्त होतो. विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व प्राप्त करून घेतो आणि परमात्मा प्राप्त करून घेण्यासाठी निघतो. त्याला मुमुक्षु म्हणतात. मोक्षम इच्छा इति मुमुक्षु. मोक्षाची जो इच्छा करतोय ना त्याला मुमुक्षु म्हणा. जो भोगाची इच्छा करतो तो भुभुक्षु. मोक्षाची इच्छा करणारा निघालेला आहे. ज्ञानोबराय त्याचं वर्णन करतात बघा. महाराज ज्याला मोक्षाची इच्छा करून घ्यायची, ज्याला परमात्मा प्राप्त करून घ्यायचा आहे ना तो या विषयाचा त्याग करून कोणी भेटेल त्याला एवढंच विचारत असतो का हो पुसावेसी हे जीवाटे जे भेटे तयासे देव कृपा करेल का हो कैवे उद्धार पावे, कैवे उद्धार पावे, जय हो कैवे उद्धार पावे, कैवे उद्धार पावे, नारायण
योग्य प्रमाण दिलं बघा अमोल महाराजांनी. त्याने विचार केला माझं नाव नाही घेतलं कीर्तनात, प्रमाण तर देऊ दे. अमोल महाराज असतील, श्री हरिभक्तपरायण योगेश महाराज असतील, बाबांचे लाडके शिष्य. साधक जो आहे ना तो कोणालाही भेटला तर एवढाच विचारत असतो. आपलं वेगळं आहे. आपल्याला जर महात्मा भेटला तर आपण एवढंच विचारत असतो, महाराज आमच्या विहिरीला बुंगळा लागेल का? हा, एवढंच चालतं आपलं, एवढंच चालतं. आमच्या ठकीला पोरगा होईल का? संतांना काय विचारावं हे त्याला कळालेलं आहे आणि संतांना तो एवढाच विचारत असतो. संत महात्मे कोणी भेटू द्या, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा किंवा पुसावेसी हेची वाटे, जे जे भेटेल तयासे का हो, देव कृपा करील मज, काही हे लाज राखेल, जन्म मरणाचं खंडन माझं व्हावं, मला त्या परमात्म्याची प्राप्ती व्हावी, सांगा हो, सांगा हो. कोणे गावी तुम्हाला माहिती आहे का तो परमात्मा पाहिला का हो तुम्ही? जर तुम्ही पाहिला असेल तर सांगाव कोणत्या गावात राहतो तो, सांगाव मला त्याची भेट घ्यायची. एवढंच विचारतो. त्याला साधक म्हणावं, त्याला मुमुक्षु म्हणावं, कोणाला एवढंच विचारतो. ज्याला त्याला विचारतो का हो तुम्ही परमात्मा पाहिला का हो, माझा परमात्मा पाहिला का हो? जर पाहिला असेल तर सांगा हो. कसा आहे हो तो परमात्मा? माता शोभे पिंपळ पान, मेघवर्णई साजार, याला मनती श्री भगवान, योगी ध्यान विश्रांती, माझा कृष्ण देखिला का, माझा कृष्ण का हो तुम्ही बघितला का हो, देव बघितला का हो, माझा कृष्ण देखीला काय, ज्याचं शास्त्रामध्ये परोक्ष ज्ञान मला झालंय, तो परमात्मा मला बघायचा आहे, तो मला भेटायचा आहे, मला त्याचं दर्शन घ्यायचंय. बघितला का हो तुम्ही? कसा आहे तो शास्त्रामध्ये त्याचं सगुण वर्णन केलंय. सुंदर ते ध्यान उभे विटे वरे, करकटावरे ठेवनिया. का हो तुम्ही जर बघितलं असेल तर सांगा हो. माथा शोभे पिंपळ पान, मेघवर्णई साजार, याला म्हणते श्री भगवान, कोणी सांगा हो, कोणी सांगा हो, कोणी सांगा, कोणी सांगा, कोणी कोणी सांगा, कोणी कोणी सांगा, कोणी कोणी सांगा, माझा दिसेल त्याला एवढाच विचार असतो, कोणी सांगावं, कोणी सांगावं, कोणी सांगा, कोणी सांगा, कोणी सांगा, माझा, मला ज्याची आसक्ती ना तो परमात्मा तुम्ही पाहिला असेल तर मला दाखवून द्या हो, दाखवून द्या. बस याला म्हणायचं जिज्ञास. माझे ज्ञानोबर आहे, इंद्रायणीच्या काठावर बसलेले. पहिलं तीराला एका आंब्याच्या डहाळ्यावर एक कावळा बसलेला आहे. ज्ञानोबरायांनी महाराज कोणाला विचारावं? कावळ्याला सुद्धा. ज्ञानोबरायांनी सांगावं, ए कावळ्या, अरे सांग बाबा, तो देव मला दर्शन देईल का रे? बाबू
जिज्ञासू अवस्था असताना ज्ञानोबरांनी कावळ्याला सुद्धा विचारलंय, हे कावळ्या उड उड रे कावो, तुझे सोन्याने मळीन पावो, पाहुणे पंढरी रावो, घरा काही येते एक कावळ्या, अरे दुधे भरून वाटी देईल तुझे तोंडी, होटी सत्य सांग गोठी, विठो येईल काय. त्या पांडुरंग परमात्म्याची भेट होण्यासाठी जी अवस्था लागलेली असते ना त्याला जिज्ञासू अवस्था म्हणतात. आजच्या अभंगातून ज्ञानोबर आहे जिज्ञासू अवस्थाही सांगत नाही. मग तुम्ही मला कोणती अवस्था सांगता? एक अवस्था राहिली बघा, मनुष्य मात्रामध्ये चौथा घटक पडतो, त्याला मुक्त अवस्था म्हणतात. मुक्त अवस्थेमध्ये असणारे ज्ञानोबर आहे, ज्या मुक्त अवस्थेचं वर्णन कोणालाही करता येत नाही, कोणाला नाही. ज्या अवस्थेबद्दल शेष जाणू गेला पुढे मौन आवला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. अहो तो शेष असणारा पुसू नका बाये, वेदासे काये कळलेचे नाये, शेष शिनला झाल्या की सहस्र जिभा देव, का हो विटे वरी उभा. महाराज त्या वेदाला नाही कळाला, शेषाला नाही कळाला, त्याच्या ती असणारी अनुभूती ती ज्ञानोबरांना प्राप्त झाली. ज्ञानोबरांची मैत्रीण, तिचं नाव सत्व असणारी बुद्धी, सात्विक असणारी बुद्धी, त्या बुद्धीशी ज्ञानोबराय संवाद करतायत. त्या असणाऱ्या स्त्रीने ज्ञानोबरांना विचारलं, का ग बाई तुला त्या परमात्म्याची भेट झाली का? ज्ञानोबराय म्हणतात हो. कसा तू परमात्मा प्राप्त केला ग, कसा प्राप्त केला ग? ज्ञानोबराय सांगतात मी असा प्राप्त केला. अभंगाचं पहिलं त्या स्त्रीने ज्ञानोबरांच्या मैत्रिणीने प्रश्न केलाय, का ग बाई तुला जी अवस्था प्राप्त झाली ती अवस्था तू कशी प्राप्त करून घेतली? कोणती अवस्था आहे ज्याबद्दल कोणीही बोलू शकत नाही? शब्दे विना संवादो दुजे विना अनुवादो, हे तव कैसे निगमे परेही परते बोलणे कुंटले, वैखरी कैसे निसामे. परेहून परत असणारं घर, परेहून परती असणारी जी अवस्था ती मला प्राप्त झाली. ज्या अवस्थेबद्दल कोणालाही बोलता येत नाही बघा, कोणालाही बोलता येत नाही ती अवस्था ज्ञानोबराय स्पष्ट करताय.
का स्पष्ट करताय? तुम्हा आम्हाला ती अनुभूती यावी म्हणून, तुम्हा आम्हाला ती अनुभूती यावी म्हणून. ज्या अवस्थेबद्दल येतो वाचो निवर्तनते यत प्राप्य मनसा सह, जिथून मन सुद्धा माग येतं, बुद्धीची नखी न लगे, बुद्धीची नखी सुद्धा ज्या ठिकाणी लागत नाही अशी असणारी अवस्था. याच्या पुढे बोलू का? बोल बोलने बोले, अबोलणं असणार बोलणं, ज्याच्याबद्दल काही बोलता येत नाही. माझ्या बाळा हेही म्हणू नये आणि माझ्या बाळा तेही म्हणू नये. परमात्मा अवस्था कशी सांगू? माझी गुरुवारी एक दृष्टांत सांगायची. एका राजाला मुलगा झाला. मुलगा झाला, 12 दिवस झाले आणि 12व्या दिवशी मुलाला नाव ठेवायचं. पण जे कोणी पाहायला गेलं ते पाहून आलं की चेहरा पडलेला असायचा. कारण मुलगा तसा होता, ना त्याला दिसत असायचं, ना त्याला ते रडतही नसायचं, पाहतही नसायचं, स्पर्श केला तर ऐकायला काही येत नसायचं, काही बोललं तरी ऐकायला येत नसायचं, काहीच कळत नसायचं. आता अशा मुलाचं नाव ठेवण्यासाठी इथल्या कोणत्याही आत्याला नेलं, काय नाव ठेवसाल तुम्ही? त्याला विवेक म्हणावं का ज्ञान सिंधू म्हणावं, काय म्हणावं त्याला? गावातल्या लोकांनी विचार केला, राजाचा मुलगा आहे, नाव ठेवायचंय. राजाने मोठी सभा भरवली, गावातल्या लोकांना दौंडी देऊन बोलून घेतलं आणि सांगितलं, हे बघा माझ्या मुलाचं नाव ठेवायचंय. जो कोणी माझ्या मुलाचं नाव ठेवेल त्याला काही बक्षीस दिल्या जाईल. काही म्हणू का जास्त बोलू? 1 किलो सोनं दिलं जाईल. अरे मला काय द्यायचंय? 1 किलो सोनं दिलं जाईल. कोणीच उठायला तयार नाही, कारण मुलाला जसे त्याचे लक्षण असले तर तसं नाव ठेवावं. गोरा असला तर गौरवर्णाचा काहीतरी नाव ठेवावं, काळा असला तर विठ्ठल, रतन, हा पाहना ते रतन. अरे वा वा. काळा असला तर रतन, कारण कोळशात रत्न राहत. वा बर. अरे वा. नाव ठेवलं जातं महाराज, रत्न नाव ठेवलं जातं. का नाही म्हणतात त्याला काळा? समजून घ्या मग काळा आहे म्हणून. चला असे नाव ठेवायचे. पण याला ठेवावं काय नाव? याला काहीच म्हणता येत नाही. याला पांगळं म्हणता येत नाही. पांगळा म्हणावं तर राजाच आहे, बोलताय मुक म्हणावं तर राजाच आहे, त्याला काय नाव ठेवावं? म्हणून कोणीच नाव ठेवायला उठे ना. राजाला राग आला, राजाने सांगितलं माझ्या मुलाला नाव ठेवायला कोणीच योग्य त्याचं नाही का? एक स्त्री होती, ती उठली आणि आली समोर. राजाचा राग पाहिल्यावर ती गावातली शांताबाईच आली बाबा, तडा तडा तडा. ती म्हटली, महाराज मी ठेवते तुमच्या मुलाचं नाव. समोर आली, राजेसाहेबांनी तिचा सत्कार केला आणि सांगा बरं म्हणे बाई काय नाव ठेवलं पाहिजे आत्याबाई सांगा. त्यावेळेला त्या आई साहेबांनी सांगितलं, माझ्या बाळा हेही म्हणू नये, माझ्या बाळा तेही म्हणू नये. म्हणजे याला बेंगाना म्हणू नका, मुख म्हणू नका, ऐका नाही, याला शेंबड म्हणू नका. काय म्हणायचं ते? हे म्हणू नका, ते म्हणू नका. मग म्हणायचं काय? मला तिला 1 किलो सोनं द्यावं लागलं. का? नाव तिने हेच ठेवलं, माझ्या बाळा हेही म्हणू नये आणि माझ्या बाळा तेही, म्हणजे चांगलं म्हणू नये आणि वाईटही म्हणू नये. बस देवाचं तसंच आहे. परमात्म्याला काय नाव ठेवावं, काय नाव ठेवावं? महाराज निर्गुण अवस्था आहे, जिच्याबद्दल कोणी बोलू शकत नाही. ती अवस्था संत महात्मे तुमच्या आमच्यासाठी सांगतात. का बरं हो? संताची जी उपाधी आहे ना ती दया आहे. जीवाची उपाधी जी आहे ती अविद्या आहे. ईश्वराची उपाधी माया आहे. संत निरुपाधिक आहेत, पण संत दया या उपाधीने येतात आणि आपली अनुभूती या जगाला देतात. ज्ञानोबराय आपली अनुभूती या जगताला देत असताना सांगतात, हे बाई ऐक, हे बुद्धिरूपी मैत्रिणी ऐक, मी त्या परमात्म्याला प्राप्त करून घेण्यासाठी अशा रस्त्याने गेले. निरखेत निरखेत गेले. निरखित शब्दाचा अर्थ आहे शोधत शोधत. बरी गर्दी असली आणि आपला माणूस जर हरवलेला असला तर आपण काय करतो? त्याला शोधतो. पहा, एखादा माणूस जर हरवला तर त्याला शोधतो. जुनं एक गाणं आहे बघा, शोधू कुठं शोधू कुठं, आहे ना. आपला हरवलेला जर प्रियकर असेल तर ती प्रियसी म्हणत असते शोधू कुठं शोधू कुठं. त्याला पाहण्यासाठी ती तयार असते. पण ऐका सज्जनो, गर्दीत तो माणूस शोधायचा असला तर शोधावा लागतो. तसा परमात्मा सुद्धा या सत असत या जगतामध्ये व्याप्त असणारं हे जगत, आणि या जगतामध्ये तो मिसळून बसलेला आहे. त्याला आपल्याला शोधायचं.
शोधत असताना जसं गहू आणि दगड एकत्र झालेले असले तर आपण काय करतो, त्याला निरखून काढतो. निरखून गहू गहू बाजूला टाकतो, दगड दगड दळून आणतो, आहे का नाही? नाही का? निरखत असतात बघा, निरखणे म्हणतात त्याला. निरखून निरखून पाहावं लागतं. परमार्थ करण्यासाठी सुद्धा निरखावं लागत. काय निरखावं लागत? शोधावं लागत. तिने पाहत पाहत असताना शोधू कुठं म्हटला आणि तो समोर दिसला की ती म्हणत असते, दिसला हो दिसला ग बाई हो. हे पटत पहा लोकांना, लगेच पटत. का झोपत नाहीत मग लोक. वेदांत जर सांगायचं आता हे कसं, मीच खरंच ना, मी आल्याने विचार केला इथं 90% स्त्री आहे, 10%च माणसं दिसत राहिले. आणि आपण वेदांत मांडायचा आहे, येतो वाचो निवर्तन ते येत प्राप्य मनसा असं. बाबाने अभंग सांगितला, तुम्ही निरखित अभंग घ्या. परीक्षाची ती माझी. चला थोडं काय असतं पहा, जेवण करवती जेवण नसावं, त्याच्या सोबत काहीतरी काय असावं, लोणचं वगैरे असावं. काही लोकांना हे कळत नाही, पण काही कीर्तनकारांना काय खावं काय खावं नाही हे कळत नाही. काही लोणचंच खात राहतात, नुसते विनोद. नाही विनोद, लोणचं फक्त कशासाठी असतंय? आता आपण पुरणाची पोळी किंवा एखादी चटणी काही जेवलो आपण सोबत, त्याच्यासोबत लोणचं. काही लोणचं पण इतकं खातात महाराज, भाजीपेक्षा जास्त. अरे काहीतरी थोडं घेऊन खायचं असतं. चला जाऊ द्या. तो परमात्मा प्राप्त झाला ना, त्याला शोधत जावं लागतं बघा, शोधत. जसं या संसारामध्ये एखादी वस्तू हरवल्याच्या नंतर आपण शोधत राहतो, तसं परमात्माही आपला हरवलेला आहे. आणि त्या परमात्म्याला शोधण्यासाठी निघावं लागतं. पामर अवस्था टाकून द्यावं लागते, विषयी अवस्था टाकून द्यावं लागते, जिज्ञासू अवस्था धारण करून सतसंगतीने समोर रस्ता आपल्याला धरावा लागतो. आणि संतांच्या संगतीमध्ये चालत असताना, संताचे संगते मनोमार्ग गते आकलावा श्रीपते येणे पंथे निरखित गेले ये. निरखत चालत एक वस्तूचा त्याग करावा लागतो. एकाच अभंगात दोनदा एकच शब्द वापरलेला आहे, निरखित. शोधत कशा शोधावा लागतो महाराज? त्याला स्थूलात शोधावं लागतं, सूक्ष्मात शोधावं लागतं, त्याला जीवात शोधावं लागतं, त्याला ईश्वरात शोधावं लागतं. ज्यावेळेला शास्त्र आपल्याला तत्वमसी महावाक्याचा बोध करतंय ना, त्यावेळेला तत्त्वम पदार्थाचा शोधन करावं लागतं. आणि तत्त्वम पदार्थाचं शोधन करायचं असेल ना, त्यावेळेला काही गोष्टीचा त्याग करावा लागतो आणि काही गोष्टीचं ग्रहण करावं लागतं. त्याला शास्त्रामध्ये भाग त्याग लक्षण असं म्हणतात. आणि भाग त्याग लक्षणा करत त्या परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावं लागते. स्थूलात शोधावं लागतं. स्थूल असणारं हे सर्व जगत, याच्यामध्ये पाहावं लागतं, या जगतामध्ये परमात्मा आहे का पाहावं लागतं. सज्जन, या जगताचा जर विचार जर केला तर परमात्म्यावर असणारं हे विवर्त जगत आहे, आद्यस्थ जगत आहे, अधिष्ठान परमात्मा आहे. जसा रज्जूवर सर्प भासतो ना, तसे सर्व जगत रज्जूवर भासलेल्या सर्पाप्रमाणे. रज्जू सर्पाकार भासिले जगदंबर. आणि अधिष्ठान याला परमात्मा आहे. निराधिष्ठान भ्रम होत नाही. आणि भ्रमाला कारण अधिष्ठान असतं. तर अधिष्ठानाचा जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत परमात्म्याचं ज्ञान होणार नाही. आणि आद्यस्थ पदार्थ अधिष्ठानावर भासतोय खरं ठरणार नाही. ऐका, ज्यावेळेला अधिष्ठानाचं ज्ञान होईल ना, त्यावेळेला मी परमात्मा आहे असं कळेल. आणि त्याची शोध घेत असताना आद्यस्थ पदार्थाचाही शोध घ्यावा लागतो. या आद्यस्थ असणाऱ्या पदार्थामध्ये काय काय आहे बघा, त्याला स्थूल जगत म्हणतात. माझ्या ज्ञानोबरायांनाच विचारा, ज्ञानोबराय हे दिसणारं जगत आम्हाला दिसतंय, हा परमात्मा आहे का? ज्ञानोबराय सांगतात नाही, दिसणारं जगत अहो हे स्वप्नातलंही स्वप्न आहे. जे देखणे सकळ ते हे स्वप्नेचे मृगजळ, मनोने चिंती चरण कमळ, बाप रखुमादी विवराचे. माझे ज्ञानोबराय सांगतात, बाबा हे सर्व दिसणारं जगत आहे ना, हे मिथ्या आहे. किती मिथ्या आहे? स्वप्नातल्या मृगजळाप्रमाणे. जागृतीतलं मृगजळ सत्य असतं का? तुम्हाला कळण्यासाठी एक दृष्टांत सांगतो. एक दुपारची वेळ, गावापासून दूर असणारं शेत आणि उन्हाळ्याचे दिवस होते. घरून पाणी नेण्याचं विसरलेलं असावं, कुठं विहिरीला पाणी नसावं. आणि उखर भूमीवर सूर्य असा समोर असा दैदिप्यमान तेजाला आलेला आहे. दुपारची वेळ, खाली जमीन नांगरलेली आहे. आणि त्यावेळेला आपल्याला त्या दुपारच्या वेळेला एक गोष्ट दिसते बघा, आणि ती पाण्यासारखी दिसते. त्याला काय म्हणतात? तो मृगजळ म्हणतात. त्याला सत्य मानून मृग त्याच्यासाठी पळतो म्हणून त्याला मृगजळ म्हणतात.
मग काही स्त्रियांनी असा विचार केला, दुपारी आपल्याला तहान लागते, तिथं तर मृगजळ असतंच, मग घरून पाणी न्यायचं काय काम आहे? मृगजळ खरं असतं का? ज्ञानोबराय म्हणतात मृगजळ जर खरं असतं तर त्याच्या पाण्यावर साळी केळी लावली असती. मृगजळाचे तळी ते दुरुनेची न्याहाळी, तई पाणी साळी केळी लावी जे केवी. मृगजळ अत्यंत मिथ्या असतं, अत्यंत मिथ्या असतं. आदौ अंते यम नास्ते वर्तमाने पितम तथा. जे अगोदरही नाही आणि शेवटालाही राहत नाही त्याला म्हणायचं मिथ्या. सज्जनो ऐका, त्याचप्रमाणे हे जगत आहे. आदौ नास्ती अंती नास्ती मिथ्या भासती. मधात जे भासत असतं ना ते मिथ्या असतं. जे अगोदर नाही शेवटाला राहत नाही ते मिथ्या असतं. आता या जगतातल्या कोणत्याही गोष्टी घ्या, आपला देह घ्या, जाऊ द्या, समष्टी रूपाचा विचार न करता व्यष्टी रूपाचा विचार करू. आपल्या देहाच्या बद्दल विचार करा. देह सत्य आहे का हो? देह सत्य. काही लोकांना तर इतका सत्य वाटतो. एका आजीबाईला मी म्हटलं, आजीबाई चला की कथेला लवकर. आजीबाई म्हटले, महाराज किती वाजले? मी म्हटलं 2 वाजले, चला. आजीबाई म्हणे तुम्ही पुढं व्हा, मी आलेच. मी म्हटलं आजीबाई मागं काय करता राहून? ते म्हटले मेकअप करून येते. इतका देहाला सत्य. अहो मी त्या आजीबाईचं नाही बोलत हो, सगळ्याच आजीबाई तशाच झाल्या. आता खरं सांगू का, स्त्रियांनी सौंदर्य केलं, स्त्रियांनी नटलं पाहिजे, स्त्रियांना ते शोभतं. काही काही कीर्तनकार तास 2 तास त्या आरशाच्या समोर असतात तो, अशी भुईन अशी. अरे कशासाठी नटतोय? चला, मी परवाला एका गावाला कीर्तनाला गेलो, तिथं मला आरसा आणून दिला. आता साहजिक आहे, अण्णा वगैरे जे जुने कीर्तनकार होते ते आरशात पाहून फेटा बांधत नव्हते. आता आमच्यासारखे आम्ही कीर्तनकार नाहीच आहेत, सोंग आहे कीर्तनाच. जरा पोट चांगलं चालतं याच्यावर, खरंच चांगलं चालतं. लोक मान देतात म्हणून हा धंदा पकडला आम्ही. अण्णासारखे कीर्तनकार जे होते ना ते नाटक नसायचं, ते यथायोग्य असायचं. त्यांची अनुभूतीच होती ते तसं जगतच. अहो त्यांचं कीर्तनातच कीर्तन नव्हतं, सततही बोलले तरी कीर्तनच असायचं. आम्हाला आवर्जून बोलायचं की ते असे पानं लिहून काढावं लागतात, मग बोलावं लागतं. ते बोलत जे होते ते कीर्तन घडत असायचं. चला, आम्ही असं त्यांना म्हटलं आरसा बांधा, आरसा आणा. आरसा आणा म्हणल्याबरोबर त्यांनी आरसाच आणावं का नाही? त्यांनी 2-3 त्या ठिकाणी एक ते फेअर अँड लवलीची काय आहे ती क्रीम आणली माझ्यासमोर. नंतर त्यांनी पॉन्ड्सचा डबा आणला. नैसर्गिक सौंदर्य हे माणसाला प्राप्त झालेलं असतं आणि त्याला नटायचं काम नसतं. स्त्रियांच्या बाबतीत द्या सोडून. स्त्रियांनी बिचाऱ्याने कुंकू लावण्यासाठी आरसा असावा, लावतात काही स्त्रिया कुंकू. टिकली का होईना आपल्या डोक्यावर आहे का नाही पाण्यासाठी आरसा असावा. चला, काय कशावर आला होता आपला विषय? मिथ्या असणाऱ्या देहाला आपण सत्य म्हणत राहतो. सांगा, आपला देह सत्य आहे का हो? जर सत्य असता तर त्याच्या पुढे ज्या दिवशी जन्म झाला एखाद्या माणसाचे फोटो काढतात. काही लोकांना खूप फोटो काढण्याची हौस असते, खूप फोटो काढण्याची. आणि फोटो काढला तिथं फोटो ज्या वेळेला तयार झाला त्यावेळेला तिथं लिहिलेलं असतं त्याची, ज्या दिवशी त्याची निर्मिती झाली तिथं लिहिलं असतं जन्म दिनांक आणि पुढे एक शब्द लिहून ठेवलेला असतो मृत्यू. त्याच्यात फक्त भरायचं राहिलेलं असतं, आहे का नाही? ज्याचा जन्म झाला ते नासणार आहे. उपजे ते नासे, नासिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जे उपजत ना ते नासतं. आणि ऐका सज्जनो, हा देह उपजतो, याची निर्मिती सांगितलेली. हा पंचमहाभूताचा असणारा देह एक दिवस पंचतत्वामध्ये विलीन होणार आहे, हा सत्य नाही. या देहाच्या बाबतीत जर विचार जर केला तर हा क्षणाक्षणाला नाश चालू आहे. एका शब्दात बोलतो पुढे जातो. किती देह नाश काय सांगू? या देहाचं जर निरीक्षण करायला लागला तर आपण शोधायला जर लागलो तर यातलं कोणतीच गोष्ट सत्य नाही, कोणतीच गोष्ट सत्य नाही. तुम्ही ज्या कीर्तनाला माझ्या समोर येऊन बसले होते 9 वाजता, किती वाजता कीर्तन सुरू झालं? 8:30ला. 8:30ला जे कीर्तनाला येऊन बसले होते तो देह आता नाही. आता मी बोललो का याच्या अगोदर तो बोलणारा देह सुद्धा माझा आता नाही. इतका बदल होत चाललाय. ज्यावेळेला आपण बालक अवस्थेमध्ये होतो, बाल्य अवस्था आपली कधी नष्ट झाली आणि कधी तरुण झालो कळालं नाही. कधी तरुण अवस्थेतून आपण वृद्ध अवस्थेत गेलो कळत नाही. असं कधी होत नाही की बाल्य अवस्था जात असताना ते म्हणते हो आता मी जाऊ का, आता मी तरुण अवस्थेत येऊ का? शरीर सतत नासकय, सतत शरीर जाता आगवे नाशिवंत स्वभावे, म्हणून तू वाजून जावे पंडू कुमारा निरखेत
या देहाचा शोध केला मी. या देहामध्ये पाहायला गेले, मला अन्नमय कोश दिसला, मला प्राणमय कोश दिसला, मला मनोमय कोश दिसला, मला विज्ञानमय कोश दिसला आणि मला आनंदमय कोश दिसला. या पाचही कोशाचं मी खंडन केलं. निरखित निरखित गेले. हा स्थूल देह मी नाही, सूक्ष्म देह मी नाही, कारण देह मी नाही. मला ज्या संत महात्म्याने सांगितलं तत्वम असी, तत्वम असी, आणि तो परमात्मा मला प्राप्त झाला. मी तिथपर्यंत गेले. निरखित निरखित गेलीये पाहे. त्यावेळेला मला अहम ब्रह्मास्मी इत्याकार वृत्ती प्राप्त झाली. आणि मग पाहे तव परब्रह्म भासले. कशामुळे ही स्थिती प्राप्त झाली? उन्मनी मन निवाले. उन्मनी अवस्था कधी असते हो? जागृत अवस्था, स्वप्न अवस्था आणि सुषुप्ती अवस्था. जागृत अवस्थेमध्ये, स्वप्न अवस्थेमध्ये आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये मन जागृत असतं. सुषुप्ती अवस्थेमध्ये मनाचा अभाव असतो, पण ते मनाचा अभाव जो असतो ना, तो सुषुप्तीमध्ये कारणामध्ये ती वृत्ती जी आहे ती लीन झालेली असते. म्हणजे मनाचा अभाव असतो. दोन ठिकाणी मनाचा भाव आहे. एक आहे जागृतीमध्ये आणि एक आहे स्वप्नामध्ये. आणि सुषुप्तीमध्ये अभाव असतो. त्या सुषुप्तीच्या पलीकडची जी अवस्था आहे तिला उन्मनी अवस्था म्हणतात. ज्या ठिकाणी मन मन रूपाला राहत नाही, ते मन उन्मन अवस्था माझी झालेली आहे. म्हणून उन्मने मन निवाले, सावरे परब्रह्म भासले. विठोबा रघुमाई सर्वांनी ती अवस्था प्राप्त करून घ्यावी. निरखित निरखित जावं. त्याज्य असणाऱ्या पदार्थाचा त्याग करावा, स्वीकार्य असणाऱ्या पदार्थाचा स्वीकार करावा. तो परमात्मा मी आहे असं जाणावं. परोक्ष ज्ञान करून घ्यावं, अपरोक्ष ज्ञानही करून घ्यावं. आणि अपरोक्ष ज्ञानावर दृढ राहून अहम ब्रह्मास्मी इत्याकार वृत्ती असावी. आणि मग महाराज उन्मनी मन निवाले, सावरे परब्रह्म भासले. त्या अवस्थेमध्ये तुम्ही आम्ही राहावं. ही अवस्था माझ्या वैकुंठवासी गुरुवर्य स्वानंद सुख निवासी भीमरावांना उत्तरात पेटकर यांनी करून घेतलेली होती. तीच अवस्था त्यांच्या कृपेने आपल्याला प्राप्त व्हावी, हीच मागणी आपण सर्वजण त्यांच्या चरणावर करू आणि वाणीला पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वर
रामकृष्ण हरी. वैराग्य रागर श्री श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर यांच्या असीम कृपेने सद्गुरू श्री भीमरावजी महाराज इंगळे उर्फ अण्णा यांच्या स्मृती प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील आज 6वं कीर्तन पुष्पजांनी गुंफलं ते आदरणीय हरिभक्त परायण प्रेमानंदजी महाराज देशमुख यांनी निरखित गेली या श्री ज्ञानोबरायांच्या अभंगावर उत्कृष्ट चिंतन मांडलं. महाराजांचे खूप खूप धन्यवाद. जसं महाराजांचं नाव प्रेमानंद आहे तसं महाराजांनीही अगदी प्रेमळ शब्दात सगळ्यांना आनंद दिला. महाराजांचे खूप खूप धन्यवाद. कारण आतापर्यंत सगळ्यांनी तुकाराम महाराज म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात. म्हटलं नाथ महाराज, ज्ञानोबाराय, नामदेव महाराज काही म्हणतच नाहीत का? बिचारी गरीब आहेत का? एवढी मोठी साहित्य संपदा आपल्याकडे असताना म्हणजे तुकोबारायच घेतलाच पाहिजे, पण मग सगळ्यांनी तुकोबारायच का घ्यावा? बाकीच्या संतांचे अभंग कोणीतरी घेतले पाहिजे, ती माझी इच्छा होती आणि आज ते महाराजांकडून पूर्ण झाली. महाराजांना पुनश्च एकदा धन्यवाद. आणि तुम्हाला धन्यवाद याच्यासाठी द्यायचे की आपल्याकडे वर्गणी बाकी बरंच. हा, शेवटचा दिवस उद्या बाकी आहे, परवा काला आहे. परत तुम्ही काला झाल्यावर म्हणणार आहे महाराज तुम्ही आता का आला? त्याच्यामुळं उद्याचा दिवस राहिलाय तेवढे ज्यांच्याकडे बाकी आहेत ते द्या, आणि ज्यांच्याकडे बाकी नसतील त्यांनी पण दिले तर आम्ही घ्यायला तयार आहोत, बरं का? असो, आज सकाळी आणि संध्याकाळी ज्यांचं अन्नदान झालं ते हनुमान भजनी मंडळ दिवठाणा यांचं झालं. उद्या उपांत्य दिवसाची कीर्तन सेवा आदरणीय हरिभक्त परायण योगेशजी महाराज सोळंकी ¡Gracias!